टाइमपास म्हणून पण खूप लोक आहेत. त्याच्यामुळे हे हायकिंग कल्चर थोडं डिस्टर्ब होतंय का? रील असेल किंवा चला माझा मित्र जाऊन आलाय, मैत्रीण जाऊन आली आहे, तर मला गेलंच पाहिजे, म्हणजे हे दाखवणं. मग बघा, सह्याद्री आणि ट्रेकर्स यांचं फार जुनं नातं आहे. रादर आपल्या प्रत्येकाच्या रक्तात सह्याद्री आहे आणि गड किल्ले चढणं आपण लहानपणापासून दिवाळीत किल्ले बनवणं असेल वगैरे वगैरे. असा कोणता एखादा प्रसंग आहे तुमचा की जेथे तुम्हाला असा वेगळा अनुभव आला आहे, ऐतिहासिक किंवा अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर इतिहासाचा क्षण अनुभवल्याचा फील आला असा एखादा ट्रेक किंवा असा एखादा ठिकाण कोणतं सांगू शकाल? मला जास्त राजगड खूप आवडतो. म्हणजे फर्स्ट म्हणजे सुरुवात म्हणू शकतो आपण राजगडावरून झाली. प्रथमतः जेव्हा सुरू होण्याआधी मी म्हणजे उन्हाळ भ्रमंतीच्या आधी एकदा मी गेलो होतो राजगडच्या पायथ्याला. मित्राकडे गेलो होतो. तेव्हा त्यांची यात्रा होती, कुस्त्या वगैरे गावाकडे जसं होतात तसं. त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि आम्ही 3 मित्र गेलो होतो. ते पण रिक्षाने गेलो होतो त्या ठिकाणी. गेल्यानंतर कार्यक्रम, कुस्त्या वगैरे पाहणं हे सगळं झालं. मग आता तिथंच राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं, बट कुठेतरी भटकूया किंवा फिरूया असा आमचा विचार झाला. मग आम्ही राजगडच्या गुंजवणे गावात गेलो. गुंजवणेपासून तो स्टार्ट होतो, चोर दरवाजा जो मार्ग. तर तिथून आम्ही तेव्हा किल्ला पाहणं किंवा गड काय असतो हे फक्त ऐकलेलं होतं किंवा म्हणजे प्रत्यक्ष जाणं झालं ते प्रतापगड झालं, शिवनेरी झालं, कारण तिथं गाडी जाते. ते पण स्कूलमध्ये सहल होती त्यावेळेची गोष्ट. बट पहिल्यांदा असं आम्ही चालत पळत जसं जमेल तसं आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर ती मुवमेंट म्हणजे एवढं भारी वाटलं की यार काहीतरी अचीव केलंय किंवा आपल्या महाराजांनी एवढं म्हणजे ग्रेट केलेलं आहे काही गोष्टी की त्या ठिकाणी पोहोचलोय. म्हणजे महाराज ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ठिकाणी जाऊन आलोय किंवा ते प्राऊड फील होतं. म्हणजे राजगड म्हणलं की अंगावरती शहारे येतात, असा तो माझा अनुभव आहे. तर त्यामुळे राजगड सगळ्यात जवळचा किल्ला. म्हणजे सगळेच आहेत, बट राजगडचं ते प्रेम खूप वेगळं आहे. किल्ल्यांचा विषय निघालाय, तुम्ही ट्रेकर आहात, तुम्ही ट्रॅव्हल ऑर्गनायझर आहात, अनेक किल्ल्यांवरती अनेक वेळा गेलात तुम्ही, तुमच्या डोळ्यात दिसतंय मला ते. पण मी सुद्धा एक शिवप्रेमी किंवा प्रत्येकजण शिवप्रेमी, एक अनुभव असा येतो आजकाल की बरेच ग्रुप्स येतात, सहलीला येतात. तुम्हाला असं वाटतंय का की तिथे काही रूल्स लावले पाहिजेत ह्या ट्रेकर्ससाठी सभ्यतेच्या दृष्टिकोनातून? म्हणजे आजकाल व्हिडिओ व्हायरल होतात की कपल तिथे कुठल्याही पोझिशनमध्ये बसलेले असतात, कपडे कसलेही घातलेले असतात, की जसं मंदिरांमध्ये आजकाल कपड्यांचा नियम आलेला आहे किंवा आपण एखाद्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे, असे नियम गडकिल्ल्यांवरती लावलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? नियम लावणं गरजेचं आहे, बट जर प्रत्येकानेच ही गोष्ट मानली, म्हणजे प्रिपेअर झालं की यार नाही आपण कुठल्या ठिकाणी जात आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले, त्या ठिकाणी आपण जातोय, तर त्या ठिकाणी आपला पेहराव, पोशाख कसा असावा ते प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. तिथं पिकनिक स्पॉट नाही येतो. क्या बात आहे. म्हणजे चला या चौपाटीवर जातोय, भजे खातोय किंवा चला या ठिकाणी ह्या व्ह्यू पॉईंटला जातोय फक्त आणि काहीतरी एन्जॉय करतोय, ती गोष्ट म्हणजे गडकिल्ले नाहीये. गडकिल्ले हे इतिहास आहे आपला. म्हणजे त्या ठिकाणी ते जिंकण्यासाठी किंवा त्याच्यावर महाराजांनी त्यासाठी खूप त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत केलंय. म्हणजे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा सर्वांसाठी. आणि ते आत्ता आपल्याकडं जे आहे तेच आपल्या म्हणजे वारसा म्हणून आपल्याकडं तेच आत्ता सध्या आहे. त्यामुळे त्याचं पावित्र्य जे जपणं आहे ते प्रत्येकाने पाळलंच पाहिजे. बरोबर. त्यामुळे हे नियम तर लागू करावेत, मात्र प्रत्येकाने मनात एक प्रश्न विचारला पाहिजे की बाबा आपण मी या ठिकाणी जात आहे किंवा महाराजांच्या माझ्या या गडकिल्ल्यांवर मी माझ्या जातोय, तर त्या ठिकाणी मी कसं गेलं पाहिजे आणि काय, हा प्रत्येकाने विचार करण्याचा नक्कीही गरज आहे. गड किल्ल्यांवरती आपण जातो, तुम्ही आता ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्यावरती खूप रिस्क असते. 2 लोक 4 लोक कोणताही ग्रुप, त्यांच्या जीवाची रिस्क तुमच्या हातात असते, म्हणजे त्यांना नेणं आणि सेफ. पण तरीसुद्धा
काही गोष्टींमुळे असे प्रसंग घडतात की जिथे रिस्क वाढते. मग त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत. गडाची झालेली दुरावस्था असेल, गडकिल्ल्यांवरती झालेली पडझड असेल, तर याला फक्त निसर्ग जबाबदार नाही आहे, आपण पण जबाबदार आहोत. पण मग तुम्हाला काय वाटतंय की गड किल्ल्यांवरती प्रशासनाकडून म्हणून गव्हर्नमेंटकडून काय अजून सुविधा बेटर देता येतील, जेणेकरून सगळ्यांना तो इतिहास अनुभवता येईल आणि या क्षेत्रात करिअर पण वाढेल लोकांचं आणि एक उद्योजकता वाढेल? आत्ता बऱ्याच म्हणजे मला आठवतंय की बऱ्याच किल्ल्यांवरती असे बोर्डही लावलेले आहेत, जसं की रायगड पकडून चाला पुरातत्व खात्या अंतर्गत येतो. त्यामुळे इथं स्पेसिफिकली की या गडावरती कुठल्याही प्रकारचा कचरा करणं पण असेल, पण कचरा उचलणंही अलाउड नाहीये किंवा बरं. या ठिकाणी तुम्ही काही करू शकत नाहीये थोडक्यात. कचरा उचलणंही अलाउड नाही. हा असं आहे. तर या गोष्टी आहेत. मात्र प्रशासनाकडून किंवा शासनाकडून ह्या गोष्टी वेळेत होत नाहीयेत. वेळेत होत नाही त्याचा अर्थ त्यांच्याकडं जे काय प्रलंबित कामं असतील किंवा काय, आता अनेक जर NGO नसतील तर हे कार्य सरकारवरती लोड होणार आहे कुठल्याही गोष्टींचं. त्यामुळे बरेच गडकिल्ले संवर्धक आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत की ग्रुप आहेत बरेचसे की ते त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करणं आहे, थोडीफार डागडुजी करणं आहे, ह्या कंटिन्यू चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही ऐकलं की बाबा या गडावरती पाण्याचं टाकं पूर्ण स्वच्छ केलं. येस, म्हणजे पूर्ण हे झालंय, माती पडलेली किंवा चिखल गाळ साठलेला आहे, तर तो काढण्याचे कार्य केलं जातं. हे कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे सरकारनी थोडंफार जर यामध्ये अजून लक्ष घातलं किंवा सरकारनी एवढंच केलं की यार ज्या काही NGO आहेत त्यांना फक्त प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही हे करताय, कौतुकास्पद आहे, तुम्ही हे करा, शिवाय तुम्हाला काय लागत असेल तर सरकारकडून तरी मदत सांगा, म्हणजे आम्ही त्यासाठी उपाययोजना Yes. करतो. तर यामुळे होईल असं की आपले गडकिल्ले आहेत ते सुंदर पुन्हा होतील किंवा तिथं जे काय आहे टाक्या साफ होतील, ज्या थोडीफार भिंतींची डागडुजी आवश्यकता आहे त्या गोष्टी पण होतील. म्हणजे खूप सारे शिवभक्त आहेत जे की हे करायला तयार आहेत. फक्त ह्यामध्ये या गोष्टी होणं गरजेचं आहे की बाबा कोणातरी सोबत म्हणा किंवा राजाश्रय प्रोत्साहन, पाहिजे. राजाश्रय पाहिजे. तसं म्हणू शकतो आपण. ओके. ट्रेकिंग म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे डोंगरच असतात इन शॉर्ट. मग अगदी एव्हरेस्टपासून ते महाराष्ट्रातलं सर्वात उच्च शिखर कळसूबाई, पण प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी जायला लागणारे गिअर्स वेगळे असतात. उन्हाळ भ्रमंतीमध्ये तुम्ही गिअर विकता, ट्रेकिंगचे गिअर विकता, तर खास करून आपला जो क्राऊड आहे महाराष्ट्रातला तो सह्याद्रीमध्ये जास्त फिरतो. सह्याद्रीसाठी ॲडिक्टिव्ह आहे, वेगवेगळ्या वारंवार जातो तिथे. असे कोणते गिअर आहेत की जे मस्ट हॅवमध्ये येतात की तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला जावा नाहीतर 100व्या वेळाला जावा, हे मस्ट हॅव गिअर्स आहेत, हे तुम्ही बाळगलेच पाहिजेत फॉर युअर सेफ्टी आणि टू अवॉइड इंजुरी? नक्कीच. प्रथमतः शूज हा बेसिक नीड आहे ट्रेकसाठी. तो पण सह्याद्रीमध्ये 100% जर फिरताय तर CTR कोस्टर्स हाच एकमेव. याचं कारण त्याची जी ग्रीप आहे, पूर्वी मगाशी सांगितल्याप्रमाणे रबरची ग्रीप येते, जी की पावसाळ्यात मोस्टली ट्रेकचं प्रमाण जास्त होतं. पावसात भिजायचं आहे किंवा ट्रेक करायचं आहे. दुसरी गोष्ट हिवाळा, हेल्थ कॉन्शियस असतो व्यक्ती, हिवाळ्यामध्ये व्यायाम चालू होतात, ट्रेकिंग चालू होते बऱ्याच जणांची. तर एकदा अथवा 10 अथवा 100 वेळा ट्रेक हा ट्रेक आहे असं नाही सांगू शकत की चला मी एकदाच जाणार आहे तर मग शूज नसला तर चालेल. बरोबर. ही मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. तर बेसिक नीडमध्ये येस शूज येतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ट्रेकिंग पोल किंवा जी आपण पूर्वी बघतो काठी, येस ती गरजेची आहे. याचं कारण जंगल ट्रेक करत असतो, थोडंसं चढणं उतरणं असतं, तर ट्रेकिंग पोल हा येस बॅलन्सिंगसाठी खूप गरजेचा होतो किंवा मदत करतो. त्यामुळे या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत पाहिजे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्या, जसं की मग चला ट्रेकिंग पॅन्ट झाली, बाकीचं कॅप, हॅट, जसा ऋतू आहे त्याप्रमाणे तुम्हाला गिअर ते बदलावे लागतात. आता
हे गिअर न घेता पण बरेच लोक येतात आणि जसं आपला मगाशी विषय झाला की टाइमपास म्हणून पण खूप लोक येतात. त्याच्यामुळे हे हायकिंग कल्चर थोडं डिस्टर्ब होतंय का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. कारण मगाशीचा जो प्रश्न होता की कपडे कसे परिधान करावे किंवा वेगळं, तर त्यातच हा मोडतो. आत्ता रील असेल किंवा चला माझा मित्र जाऊन आलाय किंवा माझ्या ओळखीतला हा जाऊन आलाय, माझी मैत्रीण जाऊन आली आहे, तर मला गेलंच पाहिजे, म्हणजे हे दाखवणं. त्यामुळे नॉर्मली अपघात होतात किंवा बरोबर आहे. ह्या काही गोष्टी घडतात. सेल्फी काढताना आजकाल किती Yes. जण पडतात आहे. येस, नक्की. त्याची माहिती नसणं, म्हणजे की बाबा फक्त हा गेलाय तर मला तिथं व्हिजिट करायची आणि मला ते माझ्या पोस्टला हवंय किंवा माझं रील त्या ठिकाणी हवंय, तर याचा अट्टहास असणं. हेच त्याऐवजी धोकादायक. येस, ते होतं. त्यामुळे थोडंसं चालू आहे, म्हणजे आत्ता प्रॉब्लेमॅटिक चालू आहे की बाबा जे अपघात घडतायत की बाबा इकडून एवढ्या दूरून आलो, फक्त हे फिरण्यासाठी मित्रांसोबत आला होता, हे झालं होतं, त्यामुळे तिथं स्लिप झालो किंवा अंदाज नाही आला. ह्या गोष्टी त्यामुळे नक्कीच घडतात. त्यामुळे मग जे पॅशनेट ट्रेकर आहेत त्यांचं नाव खराब होतंय येस, नक्की म्हणू शकतो तसं. किंवा त्यांना त्यांचं जे पॅशन आहे हा एक साहसी खेळच म्हणावा लागेल, त्याच्यात अडथळा येतोय. त्यांना जाण्यापासून रोखलं जाते. कधी कधी किल्ले बंद असतात अशा अपघातांमुळे आणि मग आपले ठरलेले नियोजन बिघडवतात. यामध्ये त्याच्याशीच रिलेटेड मला एक प्रश्न विचारतो की असं कधी झालंय का की तुम्ही पूर्ण नियोजन केलंय, लोकांचे पैसे आलेले आहेत, सगळं आलेलं आहे, पण कुठल्याही एका कारणास्तव नैसर्गिक असेल, शासकीय असेल किंवा पर्सनल कारणामुळे असेल की तुमचा ट्रेक झाला नाही त्या दिवसानी आणि असं असेल का आणि तुम्हाला त्यावेळेला काय फिलिंग आलं होतं? नक्कीच. एवढे सारे म्हणजे ज्यावेळेस एखादा ट्रेक आयोजित केला जातो, केल्यानंतर पार्टिसिपेंट एंट्री करतात, त्यानंतर त्यांचा तो उत्साह खूप वेगळा असतो. काही जण पहिल्यांदा येत असतो, काही जणांना त्या ठिकाणी जाऊन म्हणजे ते माइंड चालू असतं, माइंडसेटमध्ये चला 8 दिवस राहिलेले आहेत, मला या दिवशी आता शनिवार आलाय, रविवार आलाय, मला मला या ठिकाणी जायचं आहे. तर असं होतं बऱ्याचदा. जसं की यामध्ये कारणं 2-3 पकडूयात आपण. एक तर अतिवृष्टी, नैसर्गिक. येस, ते नैसर्गिक पकडू शकतो. दुसरी गोष्ट आहे काही ॲक्सिडेंट झाला किंवा गर्दी मॅनेज न होणं एखाद्या ठिकाणी, त्यामुळेही ती प्लेस, ते ठिकाण, तो गड बंद केला जातो आणि नंतर त्याला काही काळ जातो. त्यामुळे ट्रेक कॅन्सल होतात. ह्या गोष्टी आहेत. तर हे अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत, ते होतात. तर असं बऱ्याचदा घडतं, म्हणजे प्रत्येक वर्षी हे सातत्याने चालू आहे.